नमस्ते. मागं तुम्ही पाण्याचा आवाज ऐकू शकता. इकडं नाही का पाणी चालू आहे. इकडं टॉर्च कुठं आहे नाही दिसणार आहे. ते थोडंसं बाजूला गेलं आहे. म्हणजे आत्ता जर विचार केला, जर मोबाईलमध्ये पाहिलंच तर 2:48 झालेत, म्हणजे 2:45 झालेत. आम्ही 10 वाजता मोटर चालू केली होती आणि 10 वाजता मोटर चालू केल्यानंतर आत्ता 2:45 झालेत. कंटिन्यू मोटर चालू आहे. MSEB नाईटची लाईट देते नाही का, नाईटची लाईट देते, त्यामुळं MSEBचा तर निषेधच आहे, त्यात काही विषय नाही आहे भैया. पण कंटिन्युटी ठेवते, त्याबद्दल तुमचे धन्यवाद की भाई तेवढे तरी उपकार करताय तुम्ही आमच्या शेतकऱ्यांवर, की नाईटची देताय एवढ्या थंडीची, पण कंटिन्यू देत आहे, त्याबद्दल धन्यवादच आहे. आणि आजचा हे अनुभव घातक आहे. म्हणजे इकडं पूर्ण बघा ना, ज्यावरी ही डायरेक्ट डोक्याच्या वर गेलेली, आणि डोक्याच्या वर गेलेली असलेली ही ज्यावरी पलीकडचं काही दिसत नाही. आतमधून जर कुणी आलं ना तरी बी काही सीन नाही, हे पूर्ण पॅक आहे. बघू शकतो एवढी मोठी ज्यावरी नाही का, ती ज्यावरीचा सीन असा असतो पूर्ण दाटे वाटे. आणि ही पूर्ण ज्यावरी असताना इतकं पूर्ण अंधार असताना पण त्या अंधाराची भीती वाटत नाहीच आहे. म्हणजे आजची नाईट ही भीतीदायक नाही, थंडीदायक आहे. कारण की भयानक थंडी आहे भाई, इतकी थंडी आहे ना घातक की शब्दात न सांगण्यासारखी. आणि अशा या थंडीत आज शेतकऱ्याचा अनुभव घेण्याचा एक, म्हणजे शेतकऱ्याचं जीवन जगण्याचा एक छानसा गोडसा अनुभव येतो आहे. विषय काय माहिती आहे का, म्हणजे माझी मेंटॅलिटी सांगतो तुम्हाला, की माझं विचार करण्याची पद्धत, की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मानवदेह भेटतो, अशी एक कन्सेप्ट आहे. किंवा ते आपल्याला लिहिलेलं आहे, पुराणात लिहिलेलं आहे की 84 योनी फिरायच्या, 84 योनी फिरल्यानंतर आपल्याला हा मानवदेह भेटणार आहे. आणि 84 लक्ष योनी फिरायच्या, मग ते नंतर मानवदेह भेटणार आहे. आणि मानवदेह भेटल्यानंतर ते पण 40 नंतर BP, शुगर, वेगवेगळे रोग जडले जातात. त्यात आपण काही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही, म्हणजे आपल्याला. आणि वयाचे 16-17 वर्ष, 16 वर्षापर्यंत 10वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन, म्हणजे वयाचे 24-25 वर्ष आपण पॅक असतो शिक्षणासाठी नाही का. आपलं करिअर घडवण्यासाठी शिक्षण हे गरजेचंच आहे. त्यासाठी आपण पूर्णतः झोकून दिलेलं असतं, वेळ दिलेला असतं. त्या टायमाला मला नाही वाटत की आपण ॲक्टिव्हिटी करू शकतो, कारण की त्यावेळेस एक जबाबदारी असते आपली शिक्षणाविषयी, कारण ते पण खूप गरजेचं होतं, तो गरजेचा पार्ट आहे. आणि नंतर मग आपल्याला 25 ते 40 किती, एक 15 वर्ष फक्त आपल्याला मनसोक्त जगण्यासाठी 15 वर्ष आहेत, की ज्यामध्ये आपण पूर्ण प्रॉपर ॲक्टिव्हिटी करू शकतो. आपल्याला जे जगायचे ते करू शकतो. आपण वेगवेगळे रोल त्यात अनुभवू शकतो. एक 15 वर्ष आहेत लाईफमधले फक्त, की त्या 15 वर्षात आपल्याला जेवढं जगता येईल मनसोक्त आनंदात तेवढं जगायचं आहे. कारण की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर 80व्या वर्षी डेट आहे. 80व्या वर्षी मी फक्त एक सांगतोय, ह्याच पर की 60व्या वर्षानंतरच गॅरंटी कोणी घेत नाही. मग फक्त एवढंसा काळ आहे, इतनी बडी सर्कल फिरायचं आहे, आणि नंतर एवढीशी लाईफ भेटते. तर जगा ना मनसोक्त. आणि जीवन जगत असताना ते सडेल जीवन जगू नका, की सकाळी तुम्ही 10ला गेलाय, 5ला रिटर्न आलाय नाही का. जबाबदाऱ्या पार पडत आहे, ही जबाबदाऱ्या सगळ्यांना पार पाडायच्यात. इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. ते तुम्ही ते तुमच्यापासून वेगळं नाही करू शकत. ॲज पर की विद्यार्थी असताना तुम्ही अभ्यास करून तुमचं कर्तव्य पार केलं आहे. थोडे मोठे झालात, घराची जबाबदारी घेतली, जॉब केला, हे तुमचं कर्तव्य पार केलं आहे. लग्न झालं आहे, लग्न झाल्यानंतर तुम्ही नवरा झाला आहे, बायकोचं म्हणजे नाही का नवऱ्याची जबाबदारी पार केली. नंतर तुम्हाला मुलं झाली, मग नंतर तुम्ही बापाची जबाबदारी पार केली. नंतर तुम्हाला नातू झाले, तुम्ही आजोबाची जबाबदारी पार केली. आणि इथं द एंड झाला आहे, विषय संपला. हे तर सगळेच करतात ना, मग याच्यात वेगळं काय. तर जीवनाचा आनंद घेण्यासाठी माझं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही जीवन जगत असताना वेगवेगळे रोल प्ले करा जीवनात. जसं की आज मी एक शेतकऱ्याचा अनुभव घेतो आहे नाही का. एक शेतकरी असण्याचा अनुभव कसा असतो, म्हणजे आता आमचे पप्पा ड्युटीला असल्यामुळे मला कधी नाईटला दारे वगैरे किंवा शेतीबिती करण्याचा काही योग आलेला नव्हता, किंवा मी आलेलो पण नाही आहे शेतात नाही का. आमचे काका सगळं बघत असतात. मी पप्पांसोबत ड्युटीच्या गावाला होतो आत्तापर्यंत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, माझं शेड्यूल एक लाईफ शेड्यूल असतो, की मी शिक्षणासाठी काही दिवस धुळ्याला होतो, काही दिवस खर्डा, नंतर जामखेड, कर्जत, म्हणजे माझे चाललं होतं शिक्षणाचं. आणि मी आत्ता 2-3 वर्षाखाली माझं कंप्लीट केलं आहे. आणि 2-3 वर्षानंतर कंप्लीट केल्यानंतर ज्यावेळेस वाचन केलं त्यावेळेस लक्षात आलं, भाई लाईफ काय.
आणि ज्यावेळेस लाईफ लक्षात आली त्यावेळेस वेळ होती. आय एम सो लकी. मी मला स्वतः लकी समजतो की मी माझ्याकडे वेळ होती की मी 24 या 25 वर्षी माझ्या लक्षात आलं भाई लाईफ कशी जगायची असते. आणि त्याच मार्गाने मी जगण्याचा प्रयत्न करतो, नाही का. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, मी जे व्हिडिओ पण टाकतो सकाळी की आम्ही श्रमदान करतो. म्हणजे एक समाजाचं काहीतरी देणं लागतं या संकल्पनेतून समाजसेवा करतो. या निसर्गाचं काहीतरी देणं लागतं म्हणून निसर्गाविषयी प्रेम असल्यामुळे झाडं वगैरे लावतो आहे 2 रोल. गरज आहे म्हणून गरजेपोटी, आनंदापोटी नाही बोलत मी, गरजेपोटी जॉब पण करतो. आणि जॉब झाल्यानंतर ॲक्टिव्हिटीसाठी आणखीन बरंच काही आहे की नाही का. आणखीन बाकीचे जेवढे तिथला जो एरिया आहे आमच्या मिरजगावचा ते स्वच्छ करणं असेल, झाडं लावणं असेल, किंवा कोणत्या पण कार्यक्रमात जयंती पुण्यतिथीमध्ये सहभाग घेणं असेल, हे सगळे ॲक्टिव्हिटी मी करत असतो. आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी करत असताना आजची ही मस्त आहे आणखीन एक ॲक्टिव्हिटी की जीवनाला आणखीन एक वळण देणारी, जीवनाला एक चांगला सबक देणारी, शिकवण देणारी ॲक्टिव्हिटी शेतकरी. बहुत भारी ॲक्टिव्हिटी. मला म्हणजे याच्या आधी मी कधी असं नाईटला दारावर आलो नव्हतो. काकांचा फोन आला नाईटचा आहे म्हणजे नाईटला दारावर जाणार होते, तर मग मी त्यांना आग्रह केला की भाई मला यायचं आहे आज तुमच्यासोबत, मला पण तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. तर तो आज एक्सपिरियन्स घेतो आहे. जसं मी अगोदर बोललो, भीतीदायक नाही आहे. अगोदर मला वाटत होतं भाई पूर्ण अंधार, साप, नाही का. थोडी भीतीच राहते ना भाई, चुकाटा, साप वगैरे आणि बाकीचे 12 लफडे, अंधार असतो आहे भाई, कुत्रे येतं, नाही का. तर मला वाटलं हा अनुभव माझा भीतीदायक असेल. तर जसं मी मागं बोललो की हा भीतीदायक नाही, हा थंडीदायक होता. जाम थंडी पडलेली तुम्ही बघू शकता. मी भाई नाही का शर्ट हा घातला आहे. शर्ट याच्यासाठी घातला की इकडे चिकटा असतो ज्वारीचा, नाही त्याच्यापासून प्रोटेक्टसाठी. उडी घातली. उडीच्या आत माझ्याकडे एक टी शर्ट आहे आणि त्याच्या आत एक टी शर्ट आहे. मी पूर्ण पॅक होऊन आलो. आणि असा पॅक होऊन आल्यानंतर, कारण की मला माहीत होतं थंडी बही जोरात पडलेली, त्यामुळे मी असं पॅक होऊन आलो. आणि हा अनुभव घेण्याचा मी सुरुवात केली ती 10 वाजल्यापासून आणि आत्ता वाजता आहे 3. हा आमचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. आणि आम्हाला आणखीन 6 वाजवायचे, म्हणजे आणखीन 3 तास हा सफर करायचा आहे आम्हाला. पण बेस्ट वाटतो आहे अनुभव, की जसं मी तुम्हाला सांगितलं काही गोष्टी नवीन शिकायला भेटल्या की शेतकरीचं लाईफ कसं असतं, तो किती कष्ट करतो आणि त्याला फळ किती भेटतं. हा खूप मोठा पार्ट आहे. हा ना या व्हिडिओत संपणार आहे ना याच्यावर फक्त बोलून काय होणार आहे. त्यासाठी प्रॉपरली ॲक्टिव्हिटीज करावं लागणार आहे आणि ते आपण करणारच आहेत. त्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. कारण की एखाद्या वेळेस ज्यावेळेस एखादी गोष्ट क्लिअर होती ना, तर त्याविषयी त्या क्लिअर झालेल्या गोष्टीविषयी काहीतरी करण्यात एक वेगळाच इंटरेस्ट असतो किंवा एक वेगळी ऊर्जा निर्माण होते की भाई आपण काहीतरी केलं पाहिजे या क्षेत्रामध्ये, तरी शेतकरी क्षेत्रामध्ये, की शेतकऱ्यांची आपण कशी मदत केली. तो पण एक माझा एक प्रयत्न राहणार आहे की आपण शेतकऱ्यांना कसं ॲज फ्युचरमध्ये बिझनेस प्लॅन करतो आहे, तर तो प्लॅन बिझनेस करताना मी थोडंसं इकडं पण लक्ष ठेवून की शेतकऱ्यांना माझ्याकडून कशी मदत केलं जाईल, किंवा त्यांना एखादं असं प्रोडक्ट लॉन्च करताना की ते शेतकऱ्यांना प्रॉपर जे मार्केट रेटपेक्षा मी कसा कमी देऊ शकेल, जेणेकरून त्यांचं आणखीन प्रॉफिट होईल, असं पण माझ्या डोक्यात आहे. पण पाहू कसं कसं होतं आहे. पण जो आजचा अनुभव जे की मी तुम्हाला मागातून शेअर करतो आहे 10 वाजल्यापासून आल्यापासून, ते दारे, ते आमच्या आजीने लावलेलं सगळं वांग, भेंडी, गवार, गांजर, शेपू, चुका, पालक, कोबी, लसूण, मिरच्या, हे सगळे आमच्या शेतात. आणि हे सगळं म्हणजे ॲज पर की जी भाजी जिरे टाकता ना, जिरे, ओवा, त्याचेसुद्धा झाडे आहेत आमच्याकडे. आणि हे सगळं शक्य होतं आहे आमच्या आजीमुळं किंवा एका शेतकऱ्यामुळं. आणि जसं मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो, काही गरज नाही आहे शेतकऱ्याला. त्यांनी जर स्वतःपुरतं पिकवलं, विषय काय माहिती आहे का, माणसाला जगण्यासाठी पैसा लागतो. हे बरोबर जरी असलं तर माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे, माणसाला जगण्यासाठी पैसा नाही लागत. माणसाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, त्यांनी जे मोठे मोठे की आपल्या आवाक्याच्या बाहेरचे स्वप्न जे बघितलेले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. जगण्यासाठी पैसा लागत नाही. जगण्यासाठी लागते ती शेती, आणि शेतीमध्ये राबण्याची ताकद आणि कष्ट करण्याची जिद्द, हे जर सोबत असलं ना, बाकी माणसाला काही लागत नाही. शेतकऱ्यांनी जर ठरलं ना भाई मी माझ्यापुरतं आणि माझ्या फॅमिलीपुरतंच कमवणार, काय गरज आहे. आज माझ्याकडे सगळा भाजीपाला आहे, भाजी मंडळी, जे की शहरातल्या लोकांचे 200-300 रुपये आठवड्याला जातात, ते माझी इथं वाचत आहे.
आज माझी ज्वारी पूर्ण 5 एकराचा प्लॉट आहे. 5 एकराच्या प्लॉटमध्ये मी पुढची 4-5 वर्ष मी नुसती पकवून जर ठेवून दिली ना स्टोअर करून, ते तर आम्ही दरवर्षी लावणारच आहेत. मी एक सांगतो, तरी पण मला 5 वर्ष टेन्शन नाही आहे. जर खायचंच म्हटलं तर पण आपण जे आपल्या आवाका जो असतो त्याच्या बाहेरचे जे स्वप्न बघतो, स्वप्न रंगवतो की माझ्याकडे मोठी बंगला पाहिजे, मला मोठी गाडी पाहिजे, माझी मुलं चांगल्या शाळेत गेले पाहिजेत, मला कपडे बेस्ट पाहिजेत, मला आयफोन पाहिजे, माझ्याकडं बेस्टवालं घड्याळ पाहिजे. हे जे मोठे मोठे स्वप्न बघत जातो आणि त्या स्वप्नामध्ये आपण कुठं ना कुठंतरी चिरडल्या जातो. म्हणजे कमतरता वाटायला लागते नाही का माणसाला, की माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. आणि ज्यावेळेस मग आपण कम्पॅरिझन करायला लागतो की याच्याकडे गाडी आहे पण माझ्याकडे नाही आहे, याच्याकडे ही वस्तू आहे पण माझ्याकडे नाही आहे, त्यावेळेस मग माणूस दुःखी होत जातो. दुःखी होत गेला की मग त्याला लक्षात येतं याच्याकडे नाही आहे म्हणजे आपण गरीब आहेत. तर ही कन्सेप्ट काढून द्या की जगण्यासाठी पैसा लागतो. जगण्यासाठी पैसा लागत नाही, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. मग स्वप्न बघितलेच नाही पाहिजे या मताचं मी नाही. हे बघा, स्वप्न बघा, पण आवाक्यातले बघा. ज्या स्वप्नामुळे तुम्ही दुःखी होणार नाहीत असे स्वप्न नक्कीच बघा. की काय कामाचं ना की तुम्ही उगाच दुःखी होत आहे, ते मला भेटत नाही आहे, ही या विचाराने तुम्ही दुःखी होत आहे. आणि या दुःखी होऊन तुम्ही पूर्ण तुमचा आनंद वायाला घालताय. तुम्ही तुमच्याकडे असलेली वेळ, तुमच्याकडचा आनंद, तुमचा तो आनंदाचा क्षण वायाला घालताय आणि त्या गोष्ट प्राप्त करण्यासाठी एवढं सगळा आनंद वायाला घालून इतकं कष्ट करून शेवटी ती गोष्ट मिळवत आहे. आणि ती गोष्ट मिळवल्यानंतर आनंदी होत आहे. किती दिवस आनंदी होत आहे? थोडे दिवस. कारण की तोपर्यंत काही ना काहीतरी नवीन लॉन्च झालेलं असतं, काही ना काहीतरी अपेक्षा वाढलेली असती, काही ना काहीतरी शेजाऱ्यांनी नवीन घेतलेलंच असतं. पहिली वस्तू तर आपण शेजाऱ्यांनी घेतली म्हणून आपण घेतली ना. मग तोपर्यंत आपली वस्तू तयार असतो, तो आणखीन काहीतरी घेत असतो. मग आता ती घेतल्यानंतर परत दुःखी होऊन, परत दुःखी झाल्यामुळं तो बेस्ट मुमेंट वायाला घालायची, परत त्या स्वप्नासाठी परत कष्ट करायचं आणि कष्ट केल्यानंतर परत ती गोष्ट अचीव करायची. याच्यात काही मजा नाही आहे. त्यामुळं एखादं स्वप्न बघत असताना, एखाद्या वस्तू घेण्याचं ध्येय ठेवत असताना 100% कष्ट करा. कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही, ह्या मताशी मी पण सहमत आहे. पण त्या वस्तू पण बघत असताना थोडा विचार करा की मी ती वस्तू मला भेटत नाही आहे म्हणून मी दुःखी होतो आहे, आणि दुःखी झाल्यामुळं मी माझा चांगला वेळ वायाला घालवतो आहे, जे की मी आनंदात राहिलो असतो, आणि ते एका वस्तूसाठी. मग ती वस्तू तुम्हाला म्हणजे दुःख देणारी का सुख देणारी आहे, ही जर कन्सेप्ट लक्षात आली ना, मग मला नाही वाटत की तुम्ही त्या वस्तूमागं पळतात किंवा पळायची काही गरज आहे. तर म्हणजे सोपं गणित आहे ना. जी गोष्ट आपल्याला त्रास देते प्राप्त करण्यासाठी, संघर्ष करणं ही कन्सेप्ट वेगळी आणि त्रास देणं ही कन्सेप्ट वेगळी. नाही तर काही जण परत नाही का, त्रास देते मग काय कष्टच करायचे नाही. कष्ट करा. कष्ट करत असताना तुम्ही जो जीवन जगताय, जे कष्ट करण्यासाठी जे जीवन जगताय, त्या जीवनाला बरबाद नका करू, त्या वेळेला बरबाद नका करू. आनंदात कष्ट करून जर गोष्ट प्राप्त होत असेल तर ती खरंच चांगली. पण त्रास स्वतःला देऊन तो जर आनंद भेटत असेल तर मला नाही वाटत ती गोष्ट आपल्या काही कामाची. त्या क्षणिक आनंदासाठी तुम्ही आपल्या आयुष्यातलं इतका सुंदर छान मुमेंट व्हायला घालताय, ती काही गरजेची नाही वाटत मला. त्या वस्तूची किंमत 0 आहे माझ्या नजरेत तरी. आता ज्याची त्याची मेंटॅलिटी ज्याच्या त्याच्यासोबत, पण माझ्या मेंटॅलिटीनुसार ती माझ्यासाठी 0 आहे. तर तुम्हाला ती आवडती आहे तर जरूर कष्ट करा. आणि कष्ट करत असताना मी जे बोललो की थोडंसं लक्ष द्या, कारण की एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे. या त्या भविष्यातल्या आनंदासाठी आत्ताचा क्षण बरबाद नका करू. उगाच त्रास करून नका घेऊ, उगाच इरिटेट नका होऊ, उगाच नाही का मेंटली डिस्टर्ब नको. आत्ताचा वेळ आहे ना, आत्ताचा आनंद घ्यायला. जसा आज मी शेतीचा आनंद घेतो, या दाराचा आनंद घेतो, या अंधाराचा आनंद घेतो आहे, तसं मनसोक्त जागा यार, आनंद घ्या. आणि ज्यावेळेस आनंद घेता आणि आनंदामध्ये ती गोष्ट जी तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं आहे, आनंदात प्रवास करत करत जर तुम्ही ती गोष्ट अचीव करताना, तो आनंद 100% दुगुणितच होणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि सपोज आनंदात कष्ट केलं तुम्ही आणि ती गोष्ट नाही भेटली, ठीक आहे ना, गोष्ट तर नाही भेटली, पण माझा वेळ तर व्हायला नाही गेला. मी त्या वेळेचा आनंद घेत राहिलो नाही का. आता काही जण जर नुसते कष्ट करायला दुःख 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 आणि नंतर ती गोष्ट भेटली किंवा नाही भेटली, वेळ तर व्हायलाच गेली ना. पण मला ती गोष्ट भेटू अगर नाही भेटू,
मी त्या गोष्टीचा आनंद, त्या वेळेचा आनंद तर 100% घेतलेला असेल. त्यामुळे ती गोष्टी नाही भेटली तरी मला नाही वाटत की मला काही एवढं आसमानीतून की दुःख होईल. नाही भेटली, ॲक्सेप्टेबल, ॲक्सेप्ट करतो मी ती गोष्ट. पुढं परत काय बोलते नाही का, लढायला तयारच आहे. पण त्या क्षणाचा आनंद घेत लढायला शिका. जीवन तर भाई आपलं जसं वाक्यच आहे, सुंदरच आहे. फक्त बघायचं नाही का, नजरिया बदला, सगळं सुंदरच दिसायला लागतं. बेस्ट होतं. बहुत लेक्चर देतो आहे मी तुम्हाला, पण अनुभवातून शिकायला भेटते. जे नाईटला मी थांबलो ना इकडं, त्याच्यातून शिकायला भेटते की भाई जीवन कसं असतं. की आपण जे आपल्या भोवती सर्कल करून ठेवतो की एवढं जीवन आहे, हेच काम, हे जीवन, हे सगळे, तर हे चुकीच्या कन्सेप्ट आहे सगळ्या. हे जीवन नाहीच आहे. जीवन हेच आहे की जीवनामध्ये जगत असताना वेगवेगळ्या रोल करायला शिका. रोल करत असताना वेगवेगळे अनुभव घ्या आणि जीवन आनंदात जगा. शेवट पण आनंदात बेस्ट होईल. नाहीतर मग फिरायचं ते 84 योनी फुर फुर फुर.